आपण पाहत आहात सत्याचा वेध घेणारं निर्भीड वृत्तमाध्यम लोकवार्ता न्यूज। ते कोणत्या मागणी संदर्भात निवेदन आहे? आमची मागणी आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना निवेदन दिलेलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये काटे पिंपळगाव तालुका गंगापूर तिथं एक मस्जिदची जागा आहे। त्या मस्जिदच्या जागेवर पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि ते पुतळा बसवताना त्या गावातील जे मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांचं कुणाचं हे घेतलेलं नाही, संमती घेतलेलं नाही। त्याचप्रमाणे वक्फ बोर्डची जागा आहे, ते मस्जिदची जागा आहे, तर वक्फ बोर्डाचं एनओसी घ्यायला पाहिजे, ते सुद्धा घेतलेले नाही आणि वक्फ बोर्डची एनओसी नाही आणि त्यांना कळवले सुद्धा नाही, तर ते बेकायदेशीर बसवलेलं आहे। तर ते बेकायदेशीर बसवलेला पुतळा काढण्यात यावा। ग्रामपंचायत का ठराव वगैरे काही नाही, ते असं नका ठराव, तुमच्या जागेवर तुम्ही बसवा नसं, आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही तुमच्या जागेवर बसला प्रश्नच मिटलं ते। हा असं म्हणणं आहे। त्याची जागा नाही, वक्फ बोर्डात मस्जिदची जागा आहे, वक्फची जागा आहे, तर मग वक्फचे काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे किंवा आम्ही निवेदन दिलो नाही, संपर्क साधला आम्ही दिलो, आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी येऊन चौकशी वगैरे असं करून हे करतील। दुसरा असा आहे, दुसरा मुद्दा की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मोठमोठे जे बुचडखाने कत्तलखाने आहेत ते बंद करण्यात यावे आणि आपल्या देशामध्ये सुद्धा जे बुचडखाने आहेत मोठमोठे ते बंद करण्यात यावे। जसं उत्तर प्रदेशामध्ये आहेत, आंध्र प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे। हे बुचडखान्यामुळे लोकांचे भांडण होत आहेत, आमच्या समाजाला मारहाण होत आहे आणि जे लोक आमच्या समाजाचे लोक चारचाकी गाडी घेऊन कोणीकडे जात असताना ते गाड्या थांबवत आहेत, गाड्या थांबून ह्याच्यामध्ये गोमांस आहे किंवा हे म्हणून ते थांबून त्यांना मारहाण चालू आहे। तर यांना कोणत्या घटनेच्या कलमाप्रमाणे यांना मारहाण करण्याचा अधिकार दिले, कोणत्या कायद्याप्रमाणे यांना मारहाण करण्याचा अधिकार दिले, यांना हे अधिकार दिलेच कोणी? तर काही असेल तर तुम्ही काय करा, शासन आहे ना, पोलीस आहे, पोलिसांना कळवा, पोलीस कारवाई करतील। पण ह्याने मारहाण करत असल्यामुळे अनेक घटना घडत आहेत आमच्या समाजामध्ये, त्याच्याबद्दल भीती पसरलेली आहे। तर हे जे आहे बंद झालं पाहिजे असं म्हणणं आहे। आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की जे बुचडखानाच्या नावाला, हे बुचडखाना नाही, जे गाई म्हणजे म्हशी हे वगैरे जे धरत आहेत, धरून जे आहे ह्याच्यामध्ये ठेवत आहेत गोशाळामध्ये, ते गोशाळामध्ये ठेवल्यानंतर काही दिवसानंतर तेच आणून बाजारात विक्री करायचं काम चालू आहे। तर हे जे होत आहे चुकीचं होत आहे, हे असं होऊ नये। हा, तर हे जे आहे हे बंद झाले पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि तुम्ही जे आहे गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये त्याची चांगल्या प्रमाणे सांभाळ करा, तुम्ही चारा करा, पाणी करा, सांभाळ करा, सहकार्य राहील असं मला। तुमची पुढची दिशा काय? बिलकुल, आम्ही जे मागण्याचे निवेदन दिलेलो आहे, आम्ही पुढचं जे आहे आम्ही 2 महिन्यानंतर, 2 महिन्यात नाही काढले तर 2 महिन्यानंतर आमचे मागण्या जर मान्य नाही झाले तर आम्ही पुन्हा परत मोर्चा काढू। आजच्या निवेदन देण्यामध्ये कोण कोण उपस्थित होते? अशरफ भाई आहेत, रशीद भाई आहेत, काजी साहेब आहेत, समीर आहेत, निजाम भाई आहेत आणि आमचे पिंपळगावचे ते पूर्ण तिथले जे आहेत अयुब भाई वगैरे ते सगळे आहेत। आणि दुसरं काय, आपल्या महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की जे रिटायर झालेल्या लोकांना परत त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांना काम द्यायचे GR परवा पास केलं। आमचा ह्याला विरोध आहे, ते GR रद्द झालं पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणे बेकारी आहे। जर समजा एक जागेचं जर अर्ज निघालं तर तिथं हजारो लोकांनी तिथं फॉर्म भरतात। मग तुम्ही जे ज्यांना काम आहे त्यांनाच देता का काम? ते बंद करून अशा लोकांना हे काम दिलं पाहिजे। आपलं नाव? शेख खुर्रम अब्दुल रशीद।